नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण उदाहरण संग्रह 48 बघणार आहोत. यामधील आपला पहिला प्रश्न, पुढील प्रत्येक आकृतीची परिमिती आकृती पुढील चौकटीत लिहा. आता कोणत्याही आकृतीची परिमिती जर आपल्याला लिहायची असेल, त्या आकृतीच्या दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते. आता बघा, आता आपण पहिल्या आकृतीच्या या सगळ्या बाजूंची आपण बेरीज करून घेऊ. काय येणार आहे बघा, 14 अधिक 7 अधिक 16 अधिक 20 सेंटीमीटर यांची बेरीज म्हणजे या आकृतीची परिमिती. आता बघा, 14 अधिक 7 21 होतात, 21 अधिक 20 41 होतात, 41 आणि 16 57 होतात, बरोबर. मग इथं किती आले, 57 सेंटीमीटर. या आकृतीची परिमिती आली 57 सेंटीमीटर. आता आपल्याला या आकृतीची परिमिती काढायची आहे. तर याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या बाजूंची आपण बेरजेमध्ये लिहून घेऊ. बघा, 8 अधिक 8 अधिक 10 अधिक 10 अधिक 6 अधिक 6 ही पण सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. आता बघा, 8 आणि 8 16, 16 अधिक 10 26, 26 अधिक 10 36, 36 अधिक 6 42, 42 अधिक 6 48. तर याची परिमिती आली 48 सेंटीमीटर. आता आपल्याला ही तिसरी आकृती दिलेली आहे, याची पण आपल्याला परिमिती काढायची आहे. तर या दिलेल्या आकृतीच्या सगळ्या बाजू आपण बेरजेच्या स्वरूपात लिहून घेऊ. बघा, 8 अधिक 8 अधिक 18 अधिक 18 अधिक 12 ही मीटरमध्ये दिलेली आहे. आता बघा, 8 अधिक 8 16 होतात, 16 अधिक 18 34 होतात, 34 अधिक 18 52 होतात, 52 अधिक 12 64 होतात. तर याची परिमिती आली 64 मीटर. प्रश्न दुसरा आहे, बाजूची लांबी 3 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला. आकृती पहा. तर राहिलेल्या आकृतीची परिमिती किती होईल. बघा, 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौकोन काय केला, कापून घेतला, म्हणजे आपल्याला ही आकृती मिळणार. आता त्यांनी या 3 सेंटीमीटर चौरसाच्या कोपऱ्याची 1 सेंटीमीटर बाजू कापल्यानंतर ही आकृती जी मिळते, याची आपल्याला परिमिती काढायची आहे. तर आपण काय करूया, पहिले याची परिमिती काढून घेऊ, नंतर ह्या आकृतीची परिमिती काढून घेऊ. चौरसाची परिमिती तर कुठल्याही चौरसाची परिमिती म्हणजे काय असते, त्या चौरसाच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे असते परिमिती. आता याची परिमिती काढून घेऊ. काय येणार आहे, 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 किती आली, 12 सेंटीमीटर. आता बघा, 1 सेंटीमीटर चौरस कापल्यानंतर राहिलेल्या आकृतीला सहा बाजू आहेत. तर 6 बाजू कशा बघा, 1 2 3 4 5 आणि 6 आहेत 6 बाजू, बरोबर. आता त्या आकृतीची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आता या आकृतीच्या ज्या 6 बाजू आहे त्यांच्या लांबीची बेरीज करून घेऊ. तर बघा, 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 3
2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. किती आली? 12 सेंटीमीटर. म्हणजेच राहिलेल्या आकृतीची परिमिती मूळ चौरसाच्या परिमिती एवढीच, म्हणजे 12 सेंटीमीटर होईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.